समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। शासकीय नोकरदारांनी आपण सेवेतून निवृत्त झालो आहे अशी भावना न ठेवता आपल्या कोणत्याही आवडत्या क्षेत्रात झोकून द्यावा असं मत खटाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील यांनी व्यक्त केलं आहे। शिक्षण विस्तार अधिकारी दिलीपराव जाधव यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी गटशिक्षण अधिकारी सोनाली विभूते, निवृत्त गटशिक्षण अधिकारी प्रतिभा भराडे, विस्तार अधिकारी संगीता गायकवाड, चंद्रकांत सुतार, विश्वंभर रणवरे, नवनाथ जाधव, सुनील सावंत, चंद्रकांत मोरे, शहाजी खाडे, जयकर खाडे, प्रमोद खाडे, राजेंद्र बागल, संजय दिडके, रफिक अत्तार, नितीन खोत, श्री गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती। श्री पाटील म्हणाले, दिलीप जाधव यांनी 38 वर्ष शिक्षण विभागात काम करताना उपशिक्षक, मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या। कमी बोलून चांगले काम करणाऱ्यांपैकी एक होते। शासनाच्या माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात चांगले योगदान दिले आहे। दिलीप जाधव म्हणाले, आपली बहुतांशी सेवा गुरसाळे, वाकळवाडी, गोपूस या परिसरातील गावात झाली। सर्वांच्या सहकार्यातून भागातील विद्यार्थ्यांसाठी चांगलं काम करता आलं। एकजुटीनं विनातक्रार काम करण्याची आमच्या घराण्याची परंपरा असल्यानं सर्वांना बरोबर घेऊन विविध योजना राबवल्या। जीवनात काही काळ बरे वाईट अनुभव आले, मात्र ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाने परमेश्वर कृपेनं सर्व अडचणींवर मार्ग निघाले। सौ गायकवाड यांनी प्रास्ताविक केले। समितीचे अध्यक्ष आबासाहेब जाधव यांनी सूत्रसंचालन केले। कार्यक्रमात सेवानिवृत्त संघटनेचे उपाध्यक्ष मारुती जाधव, श्रीरंग कुडसे, प्रशांत वाघ, हेमंत जाधव, रमेश सूर्यवंशी, दादा पवार, जगन्नाथ खाडे, भारत नलवडे, श्री निकाळजे, श्री गावडे, श्री कुचेकर आदी उपस्थित होते। आणि आले की आले गुरसाळचे ते गाव आहे। पहिल्या प्रथम मुक्काम सासरवाडीत केला। सकाळी उठून शेजारच्या शाळेमध्ये विषयला आले की आले की पहिल्यातून माझ्याच शाळेत आले आणि माझ्याच वर्गात शिकले 7 वाजले आणि बघितलं हे देवळ साहेब म्हणलं देवळ नाही म्हणलं, कारण मुलं अशी वर करून इकडे तिकडे वाचते की मुंग टाकलं होतं, त्यापेक्षा मध्ये सगळं काढून मी टाकले आणि त्याला म्हणलं मी स्वतःहून फोडून घेऊन त्याला फळ्यावर द्यायला लावतो त्या ठिकाणी। आणि त्याने विचारला पहिला प्रश्न, गाव गुरसाळ म्हणजे बाळू कुठं आहे? आता बाळू म्हणलं मला आठवणात आलं तर म्हणलं तुमच्याला कामाला आहे। म्हणजे एकदा झीटपणा त्यांच्यामुळे मला आला त्या ठिकाणी की बाबा एक गट शिक्षणाधिकारीसुद्धा त्या ठिकाणी वैयक्तिक प्रश्न विचारून त्याचे हजरजबाबीपणा उत्तर देण्याची माझ्या क्षमता निर्माण झाली। तर अशा पद्धतीने त्यावेळीपासून माझं भीतीचं वातावरण निघून गेलं त्या ठिकाणी। तर त्यानंतर माझी वाकळवाडीमध्ये सेवा झाली। वाकळवाडीमध्ये 12 वर्ष सेवा केली, कारण प्रत्येक ठिकाणी माझ्या इच्छेनुसार मी बदली करून घेतली। 12 वर्ष झाल्यानंतर म्हणलं त्या गावातलं कोणा म्हणलं मी आता मोकळं, कारण सर्कल पूर्ण 30,000 औषध कोणा झालं पाहिजे, दुसऱ्यापासून येडा घालायचा रावण झाला पाहिजे हे ठरवलंच पहिल्यापासून की शेवटी आपण गोकुळला रिटायर व्हायचं, पण ते गोकुळला रिटायर होता आला नाही, शेवटचा रावण पूर्ण झाला। तर अशा पद्धतीने माझं सेवेचं जीवन गेलेलं आहे। मला त्याचं काही दुःख वाटत नाही, कारण आपण सेवा केली, शेवटपर्यंत आनंद दुःखात राहिलो आणि इथून पुढं सुद्धा समाजासाठी किंवा इतर शैक्षणिक कामासाठी मी माझं आयुष्य घालवण्याचा प्रयत्न करणार आहे। कुटुंबाकडे लक्ष द्या, पहिल्यापासून मी कुटुंबाकडे भरपूर लक्ष दिलेलं आहे। फक्त कारण लक्ष दिल्याशिवाय तर इथे टपाचट कारण ते मध्यंतरी काळ आमच्यावर तर वाईट परिस्थिती आली होती, परंतु त्यातून आपण काय केलं, मनाचा झीटपणा निर्माण केला की जेणेकरून आपण कोणाचं वाईट केलं नाही, मुलांचं वाईट केलं नाही, शिकवायचं काम चांगलं केलं नाही, आपल्याला सुद्धा साथ आपल्याला आपाप ईश्वर देईल। त्या पद्धतीनं माझ्या चांगल्या जीवनामध्ये घटना घडत गेलेल्या आहेत। फक्त दुःखद घटना 2001 ते 2007 सालापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये फार अतिशय वाईट दिवस येऊन गेले, ते सांगण्यासारखी नाही। तर तेवढा पिरियड मी सुद्धा तेवढं 7 वर्ष मी संपूर्ण आयुष्य घेऊन त्या ठिकाणी काढलं, परंतु त्याच्यातून मी बाहेर पडलो आणि आमचं कुटुंब सुरक्षित राहण्यासाठी प्रयत्न केलेला आहे। त्याचप्रमाणे आमचे जे बंधू असतील, भाव असतील किंवा चुलती असतील, 3 चुलती आहेत, 3 भाव आहेत, हे सर्व आम्ही एकत्र करतो। एक जी आम्ही पाईपलाईन वेळ काढली आज 40 वर्ष होऊन गेली, तरीसुद्धा अजून सर्वांच्या दारात एकाच विहिरीचं मोटरचं पाणी सगळेजण पितात, कुठं भांडण नाही, तंटा नाही। याच्यावर तुम्हाला समजलं की एकत्र कुटुंब काय असतं। प्रत्येक घरामध्ये भांडणं होतात, तर तेवढ्यापुरती नंतर आम्ही लगेच विसरून जातो त्या ठिकाणी। पण एकाच पाईपलाईनमधनं पाणी आम्ही अजून सर्व कुठं वैयक्तिक बोर पाडलेली नाही, घरामध्ये पाणी प्यायला
आज आमच्या मागं पाहिलं पुढं पाहिलं तर प्रत्येकानं आपापली बोर पाडली या पाणी पाचतोया आपापल्या घरात येते. पण आमची अजून सामुदायिक विहीर आहे. कुणाकडे जरी पाळी असली पाण्याची तर त्यानं 10 मिनिटं अर्धा तास पाईपलाईनला पाणी काढायचं आणि सगळ्याला पाणी पुरवायचं. तर अशा पद्धतीने आमचं ही घरगुती सुद्धा कुटुंब जीवन चाललेलं आहे. एवढं बोलून माझी 2 शब्द बोलली. खरं तर विभूते मॅडम आत्ता बोलले की ते आपल्या शासकीय नोकरीमध्ये वयाची 58 वर्ष पूर्ण झाली की आपल्याला सेवानिवृत्त व्हावंच लागतं आणि मग आपलं जे रोजचं रुटीन आहे ते तिथं थांबवलं जातं आणि आपल्याला एक नवीन इनिंग सुरू करावी लागते. तर ते जाधव सरांची इनिंग जी आहे सुरू झालेली आहे आणि आज तो सेवापूर्तीचा आपण कार्यक्रम इथं साजरा करत आहोत. सरांचं जर एकंदरीत आपण कार्यकाळ बघितला तर 1986 साली त्यांचं जॉईनिंग आहे. वयाच्या 20व्या वर्षी ते जॉईन झाले आणि तिथून पुढं 38 वर्ष त्यांनी अखंड सेवा केली आणि ज्ञान देण्याचं जे पुण्य काम आहे त्यांनी अविरतपणे 38 वर्ष केलं. आणि त्यांच्या या कार्यकालामध्ये शेवटचा 1.5 महिना ते आपल्या खटाव पंचायत समितीमध्ये विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत होते. खरं तर त्यांचा आणि माझा परिचय बघितला तर तसा 1.5 महिन्याचाच. त्याची सुरुवातीला आमचे म्हणजे 1 महिन्याचाच परिचय सर आणि जाधव सर आले होते. पण मला एक जाणवलेली गोष्ट सांगतो की सरांचा स्वभाव हा अत्यंत मितभाषी आहे. जरी मितभाषी असलं तरी ते एखादं काम करायचं म्हटलं तर स्वतः लीड घेऊन काम करतात. म्हणजे एखादा व्यक्ती मितभाषी शांत असतो तो मग कशातच काय पुढं येत नसतो असं नाही आहे. ते मला 1-2 आपले कार्यक्रम झाले. यावेळेस आपण आपला स्वातंत्र्य दिनाचा जो कार्यक्रम केला आपण तहसील ऑफिसच्या तिथं बरेचसे सांस्कृतिक कार्यक्रम शाळांचे घेतले. त्यावेळेस सरांनी चांगल्या प्रकारे घेतलं त्याच्यामध्ये हे केलं. त्यानंतर आपल्याकडे जे आता मुख्यमंत्री माझी सुंदर शाळेचा जो कार्यक्रम चालू आहे त्याचं मूल्यांकन असेल केंद्र प्रमुखांच्या मीटिंग असतील त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांनी खूप चांगल्या प्रकारे लीड घेऊन काम केलं. आणि इतकी वर्ष 38 वर्ष सेवा करणं म्हणजे तसा खूप मोठा टप्पा आहे. आणि आत्ताच ते बोलले की मधल्या काही त्यांच्या कालावधीमध्ये त्यांना काही कटुप्रसंगांना तोंड द्यावं लागलं आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी त्यांची पूर्ण सेवाकाल अत्यंत चांगल्या पद्धतीनं पूर्ण केला आणि आता ते सेवानिवृत्त झाले आहेत. मी त्यांना त्यांच्या पुढील जे काही त्यांची इनिंग आहे सेवानिवृत्तीची त्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देईन. सेवानिवृत्त तुम्ही कागदोपत्री झाला आहे परंतु तुम्ही जे काही तुमचं काम चालू आहे किंवा जे काही आपण करतो ते केलं पाहिजे. सेवानिवृत्त झालं असं आता म्हणायचंच नाही. एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी सूरज भांडवलकर, वडूज. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.